राज्यात पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांनी गाठला तळ। तब्बल 3,500 टँकरने पाणी पुरवठा। मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। दिवसेंदिवस परिस्थिती भीषण होत चालली आहे। राज्यातील वाड्या वस्त्यांमध्ये जवळपास 3,692 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यात 1,256 गावं आणि 506 वाड्यांना 1,849 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 631 गावं आणि 3,829 वाड्यांना 755 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। उत्तर महाराष्ट्रातील 756 गावं आणि 2,570 वाड्यांना 812 टँकरनं पाणी पुरवलं जातंय। कोकण विभागात 232 गावं आणि 766 वाड्यांना 177 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। अमरावती विभागात 87 गावांना 92 टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर नागपूर विभागात 11 गावांना 7 टँकरनं पाणी पुरवलं जातंय। तिथं 9% पाण्याचा साठा आहे आणि त्यामुळे आज आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे। दरम्यान शरद पवारांनी सरकारला काही सूचनाही केल्याय। कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी, वीज बिल वसुलीला स्थगिती द्यावी, वीज पुरवठा खंडित करू नये, शालेय विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करावं, अशा सूचना शरद पवारांनी सरकारला केल्या। राज्यातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय। वर्षानुवर्षाची ही स्थिती आहे। यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।